सामन्याला सुरुवात झालेली आपण बघतोय कर्नाला स्पोर्ट्स पनवेल विरुद्ध दिव्यागर अर्थात सिंहगड तालुक्यामधला दिव्यागर संघ आणि पनवेल तालुक्यामधला कर्नाला स्पोर्ट्स पनवेल यामध्ये लढत ही पहिल्या फेरीची शेवटची लढत आपल्या समोर पाहायला मिळते। 2 गुणांनी सुरुवात केलेली आहे जरूर मात्र 1 गुणांनी दिव्यागर संघ सुद्धा आपलं खातं वगैरे गुणांसह सुंदर डिफेन्स होते। कर्नाला स्पोर्ट्स पनवेल संघाचं डिफेन्स आपण बघितलं खूपच सुंदर डिफेन्स आहे। क्रीडांगण क्रमांक 3 वरती मात्र रिव्ह्यू आहे त्या ठिकाणी सामना बराच वेळ थांबलेला आपण बघतो मात्र क्रीडांगण क्रमांक 2 वरचा सामना सुरू झालेला आहे। क्रीडांगण क्रमांक 2 वरती सामना जो आपण बघतोय त्या ठिकाणी जहांगीर सामगिरी विरुद्ध श्री माऊली भुते यांच्यामध्ये लढत आपण बघितली। अलिबाग तालुक्यामध्ये श्री माऊली भुते या संघाने या वर्षामध्ये 2024च्या मोसमामध्ये खूप चांगली कामगिरी केलेली आहे। बराच वेळा बक्षीसपात्र होणारा हा संघ एक छोट्या गाणी अगदी जर पाहिला तर शरीर यष्टी सर्व खेळाडूंची जर आपण बघितली तर अगदी किरकोळ शरीर यष्टी आहे परंतु त्यांचा प्रभाव जर पाहिला तर खूपच चांगला आहे। एक जबरदस्त कामगिरी संपूर्ण या 2024च्या मोसमामध्ये श्री माऊली भुते या संघाची राहिलेली आहे। संजय सर धन्यवाद। खेळ कबड्डीचा पुढच्या आमच्या अभ्यास कबड्डीचा प्रभाव मात्र या ठिकाणी सुरू झालेला आहे। काळामध्ये सुरू प्रवाह उद्या या ठिकाणी थांबणार आहे अर्थात या ठिकाणी थांबणार आहे। निश्चितपणे अशा कबड्डी स्पर्धेसाठी 3 दिवस अनेक या ठिकाणी कबड्डी मानवतात येत असतात आणि अशाच कबड्डीसाठी जास्त उत्तम कबड्डीपटू आहे मानवा मानवा या संघाला आहे आणि त्यांच्या या ठिकाणी सन्मान झालेला आहे। निश्चितपणे 3000 अमित शाटोबे आपण यायचंय आपला सन्मान डिस्प्लेला नाही तिथं बघायला मी नेहाताई आपणास विनंती करणार आहे अर्थात कबड्डी खेळामध्ये सन्मानित करायचा आहे। नेहा थळे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा सन्मान पत्र करण्यात येतोय। कटखार येथील अमित शाटोबे टाकादेवी स्पोर्ट्स मांडवा या संघाकडून महाराष्ट्र योगदान देणाऱ्या संघासाठी खेळणाऱ्या त्यांचे या ठिकाणी सन्मान केला जातो। धन्यवाद या ठिकाणी अमित शाटोबे आणि धन्यवाद नेहा थळे। कबड्डीचा सन्मान कबड्डीच्या अभ्यासक्रमावर आपण पाहतोय असाच हा खेळ कबड्डी आहे। गेली अनेक वर्षांची परंपरा असलेला कबड्डी खेळ आता देखील या ठिकाणी तशाच पद्धतीने सुरू आहे जो संजीवनी पद्धतीचा कबड्डी खेळ आता देखील आधुनिक पद्धतीनं या कबड्डी खेळाला सुरुवात झाली। लाल मातीत लागतो मॅच होणारा आणि खेळणारा खेळ आज असा हा कबड्डी खेळ माझा जेव्हा कॅमेरा असेल काही ठिकाणी इथं बघ खेळ ओळखला जायचा। आता मात्र कबड्डी असा मोठा स्वर येतो या ठिकाणी ह्या कबड्डीचे खेळाचं प्रदर्शन मात्र मानलं जात असतं। लक्षात घ्या मैदान क्रमांक 1 वर या ठिकाणी चालू सामना हा पहिल्या तर आपण मैदान क्रमांक 2 साठी त्या ठिकाणी जय हनुमान सहानुभूती वर्सेस श्री माऊली भुते हा देखील सामना त्या ठिकाणी सुरू असताना पाहतोय। तर मैदान क्रमांक 3 साठी या दोन संघाला तयारी करायचा आहे। आपण तयार करायचं दिलखुश आवाज आपण गाण्या बाजूला सांगा। दिलखुश आवाज तुम्ही तिकडे जा मग नागेश्वर आवाज उशीर आला त्याने तिकडे चला पहिला असेल त्याने तिकडेच थांबा उशीर आला त्याने तिकडे चला। महिलांचा मॅच अक्षरशः खूप प्रयत्न केला होता अत्यंत सुंदर असं पण घरी असेल परंतु
आज महिलांचा जो सामना आपण बघतोय तो करणारा स्पोर्ट पाहिजे आणि सूरज गणेश दिव्या सिल्वरगंज तालुक्यामध्ये संघ उपस्थित या ठिकाणी केला. क्रीडागण क्रमांक 2 आणि 2 वरती आपण लढत अगदी रंगत स्थितीमध्ये 4-3 असा गोलफलक आपण पाहतोय जेथे सी माऊली भोते आणि बलाढ्य असा बामणगाव पंचकृषी मधला जय हनुमान सानगोटी. जय हनुमान सानगोटी अर्थात आपण बघितलं तर संजय गोविंदकर यांच्या इथला संघ आपण बघतोय. अत्यंत जबरदस्त कामगिरी गेल्या मोसमात गेल्या दोन्ही मोसमामध्ये या संघाने केली होती. परंतु त्यांच्या मानाने जर आपण बघितलं तर सी माऊली भोते या वर्षी अत्यंत फॉर्ममध्ये आहे. 4 गुण त्यांच्याकडे आहेत म्हणजे 1 गुणाचा लीड दिलाय. पहिल्या खेळामध्ये आपण बघितला तर 4-3 अशा फरकाने सामना आपण बघतोय. 4-3 असा फरक आपण बघतोय. क्रीडागण क्रमांक 2 वरती अत्यंत अडीतडीची लढत आहे. सी माऊली भोते हा अगदी खूपच सुंदर कामगिरी यामध्ये करतोय. सी माऊली भोतेच्या रायडरला कोर्टच्या बाहेर अक्षरशः पुश केलं शक्तीला उत्तर शक्तीने त्याच्याकडे बाहेर कारण शिवकुमार येथील खऱ्या अर्थाने एक बळवंत शरीरशी घराकडला खेळाडू आहे. तसंच प्रतिस्पर्धी खेळाडूने आदित्य हा देखील तितक्याच शक्तीचा खेळाडू त्या ठिकाणी पाहतो. उन्हामध्ये सामना हा सामना होता. जर आपण बघितलं तर आपल्या पंचकृषीमध्ये मात्र खेळण्याचा अनुभव नाही आहे. परंतु हे संपूर्ण निरीक्षण तुम्ही केलं असाल आजच्या नागपूरमध्ये तर महिलांसुद्धा फुटबॉल बघितला तर मैदान ज्या गणेश्वर माली संघाकडून जल्लोष झाला बघा. अत्यंत अटीतटीचा मॅच तिकडे संपलेला बघतोय. जल्लोष अजिंक्य पाटील शेवटच्या रेडवरती मला वाटते ओलावचा खेळ आपण तिकडे बघतोय. अजिंक्य पाटील एकाच रेंजमध्ये ज्याच्या नावावरती तब्बल 9 गुण आहेत अशा अजिंक्य पाटीलला त्या ठिकाणी बघा डबल थाई होल्ड केला होता. झुंज बघा आपण तिकडे बघा व्यासपीठावरती जिथे झुंज सुरू आहे अजिंक्य पाटील विरुद्ध त्या ठिकाणी बापदेव आवासपाडाचा तो डिफेंडर किरकोळ शरीर यष्टी परंतु त्यांनी सुद्धा जबरदस्त रोखून ठेवलं होतं. अंतिम क्षणापर्यंत रोखलं होतं परंतु 30 सेकंदाचा जो टाइम अजिंक्य पाटीलला नक्की आपल्या शरीर यष्टीच्या जीवावरती आपल्या ताकदीच्या जीवावरती तो सामना त्याने त्याला नक्कीच जिंकून दिला. परंतु कौतुक त्यातून सुद्धा करावं लागेल कारण इतिहासाच्या पानावरती पराजित संघाची सुद्धा नोंद केली जाते. परंतु त्या ठिकाणी संघर्षामध्ये जान असायला पाहिजे आणि तो संघर्ष आपण बघितला तो बापदेव आवासपाडाच्या त्या खेळाडूकडून अत्यंत जबरदस्त मॅच तिकडे संपलेला आहे. तर क्रीडागण क्रमांक 3 वरती सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी आपण उपस्थित करणार आहोत. लगेच दोन्ही संघ त्या ठिकाणी उपस्थित होतील. अर्थात एकाच गावातले संघ काय होणार दोन्ही गावातले प्रतिनिधी त्यांचे पाठीदारचे संपूर्ण अलिबाग तालुक्यातले जे शिक्षक आहेत त्यांची या लढतीकडे आतुरतेने पाहत असतील आणि या लढतीकडे खूप महत्त्व दिलं गेलं. ज्यावेळेस सोडत पद्धत केली गेली आणि त्याच वेळेला या दोन्ही संघांची नावं ज्यावेळेस वेगळं झाली एकामेकांचं होतं त्यावेळेस मात्र या लढतीकडे बराचसा लक्ष गेला होता आणि आता ती लढत आपल्या समोर ती जरूर येतोय. मी प्रेक्षकांना थोडंसं विनंती करेन की आपण बाजूला व्हायचं आहे. मी आमंत्रित करणार आहे लगेच संघाला त्यामुळे आपण लगेच क्रीडागण क्रमांक 3 मध्ये बोलवतो. तर आपण प्रथमतः बोलवतोय या ठिकाणी संघ हजर होतोय डीजे
करणार आहोत. दोन छोटी मुलं आहेत का? या ना, या लवकर. साळुंखे सर या ना, या अशोक भाई या तिकडे हो ककडे पंचक्रोशी गटाचा क्वार्टर फायनलचा कार्यक्रम आपल्या समोर येतोय मित्रांनो. भव्य दिव्य अशी इंडोर कबड्डी स्पर्धा या ठिकाणी दिलखुश आवाज आवाज त्या ठिकाणी धनंजय 2 मिनिटं द्या ना. धनंजय थोडा वेळ द्या, थोडा वेळ. ओके क्वार्टर फायनल साठी पात्र संघ आहेत. पंचक्रोशी गटाच्या माध्यमातून आपण पाहतोय गावदेवी वावे, नांदाईदेवी नांदाईचा पाडा, जय हनुमान वायशे, अलिशान श्रीगाव, जय हनुमान वाघोडे, बहिरेश्वर मानी. आणि आपण आता या ठिकाणी अरे काय वाटते ते सांग. हो येल्लो अजून येल्लो वाटते. अरे बघ आता इथे तुला येल्लो दिसेल आणि इकडे टाकलास का ब्लू दिसेल. बघ दिसला इथं काय माहिती आहे, वरून एक पार्क येतं ते साईडला येल्लो भेटतं. मग इकडे ब्लू केलास ना तर इकडे जास्त ब्लू दिसतो. तर संघ आहे क्वार्टर फायनल साठी आपण पाहतो गावदेवी वावे, नांदाईदेवी नांदाईचा पाडा, जय हनुमान वायशे, आलिशान श्रीगाव, जय हनुमान वाघोडे, भैरेश्वर मानी, जय हनुमान सहानकोटी किंवा श्री माऊली भुते अशा नावाची एक चिठ्ठी आहे. आणि दिलखुश आवाज किंवा नागेश्वर आवाज अशा नावाची एक चिठ्ठी आपण या ड्रॉ मध्ये टाकलेली. दोन छोटे मित्र आहेत, अंश आणि स्वरूप आणि अंश या दोन छोट्या मुलांच्या शुभ हस्ते आपण क्वार्टर फायनलचा ड्रॉ पंचक्रोशी गटाचा आपल्या समोर येतोय मित्रांनो. फर्स्ट मॅच कोलकर सर लिहून घ्या. फर्स्ट मॅच सर लिहून घ्या. सेकंड नंबरला लिहून घ्या जय हनुमान सहानकोटी किंवा श्री माऊली भुते विरुद्ध नांदाईदेवी नांदाईचा पाडा. हा सेकंड मॅच आहे. नांदाईदेवी नांदाईचा पाडा विरुद्ध सहानकोटी किंवा श्री माऊली भुते. सेकंड मॅच क्वार्टर फायनल साठी पहिला पुकार, पहिली क्वार्टर फायनल आपल्या समोर येते. दोन्ही संघांना पहिला पुकार आहे गावदेवी वावे विरुद्ध बहिरेश्वर मानी. एक हाय व्होल्टेज मॅच आपल्या समोर येते. गावदेवी वावे आपण त्वरित वॉर्मिंग अप साठी चला. बहिरेश्वर मानी आपण देखील वॉर्मिंग अप साठी चला. मैदान क्रमांक 2 वर असताना समजा क्षणी आपले संघ त्या ठिकाणी पहिल्या क्वार्टर फायनल साठी उपस्थित करायचे आहेत. गावदेवी वावे विरुद्ध बहिरेश्वर मानी. पुढील मॅच नागेश्वर आवाज किंवा दिलखुश आवाज विरुद्ध जय हनुमान वायशे. जय हनुमान वायशे विरुद्ध नागेश्वर आवाज किंवा दिलखुश आवाज. आणि शेवटची मॅच आपल्या समोर येते जय हनुमान वाघोडे
विरुद्ध आलिशान श्रीगाव. सर्व संघाने काय करायचं आहे, आलिशान श्रीगाव विरुद्ध जयकुमार वाघोडे हा शेवटच्या क्वार्टर फायनलचा सामना आपल्या समोर आला आहे. भाग्यपत्रिकेचा कार्यक्रम या ठिकाणी संपतोय. महिला क्रमांक 1 साठी फर्स्ट क्वार्टर फायनल ऑफ द टूर्नामेंट साई क्रीडा मंडळ, साई महिला मंडळ आयोजित तिसऱ्या पर्वाच्या कबड्डी स्पर्धेमध्ये आपण पाहतोय पंचकोशी गटाची पहिली सेमी फायनल गावदेवी वावे विरुद्ध भैरेश्वर मानी. महिला क्रमांक 2 साठी पहिला पुकार असेल माऊली मुले किंवा सहानकोटी यांच्यामधून विजय होणारा संघ विरुद्ध नांदाई देवी नांदाईचा पाडा. तिसरी क्वार्टर फायनल आहे नागेश्वर आवास किंवा दिलखुश आवास विरुद्ध जय हनुमान वायशेत आणि चौथी क्वार्टर फायनल आहे जय हनुमान वाघोडे विरुद्ध आलिशान श्रीगाव. सर्व हाय व्होल्टेज मॅच आपल्याला निश्चितच या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. स्टे ट्यून विथ अस. ड्रीम्स कबड्डीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. आपल्या माहितीसाठी यूट्यूबवर जे प्रेक्षक राहत असतील त्यांनी निश्चितच या कबड्डी स्पर्धेचा आस्वाद ड्रीम्स कबड्डीच्या माध्यमातून घ्यायचा आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण आता सामना पाहिला भैरेश्वर माने वसंत बावले आवाज पडला. या सामन्यामध्ये भैरेश्वर माने या संघ 4 गुणांना विजय झाला. विजय संघाचं अभिनंदन. त्या ठिकाणी उत्कृष्ट खेळाडूचा सन्मान दिला जातोय तो म्हणजेच संकेत वाकडे. आवाज पडा संघाचा संकेत वाकडे आपण यांचा सन्मान चिन्ह आपण घेऊ जायचं. संकेत वाकडे आपली चला क्रीडांगण क्रमांक 2 साठी लाईनअप करून घ्यायचा आहे. गावदेवी वावी विरुद्ध भैरेश्वर मानी. आपण क्रीडांगण क्रमांक 2 साठी लाईनअप करून घ्यायचा आहे. क्रीडांगण क्रमांक 1 वरती पुढील सामना दत्तात्रय क्रीडा मंडळ खाटा कॉलनी विरुद्ध ओंकार वेशली. आपण सुद्धा लाईनअप करून घ्यायचं आहे. क्रीडांगण क्रमांक 1 वरती दत्तात्रय क्रीडा मंडळ खाटा कॉलनी विरुद्ध ओंकार वेशली. आपण सगळा लाईनअप करून घ्यायचा आहे. विनाविलंब आपण लाईनअप करून घ्यायचा आहे. महिलांचा हा सामना असेल दत्तात्रय क्रीडा मंडळ खाटा कॉलनी विरुद्ध ओंकार वेशली. आपण सगळा सामना क्रीडांगण क्रमांक 2 वरती आपण जो पाहतोय 8-9 अशा प्रकारे सामना आहे जेथे 1 गुणाच्या आघाडीत भूते संघाकडे आहे. बघा पहिल्यापासून भूते संघ हा 1 गुणाने आघाडी होता. ज्यावेळेस सुरुवात झाली 1, 2, 3, 4, 5, 6 क्रीडांगण क्रमांक 2 वरती आपण गावदेवी 1 वरती दत्तात्रय क्रीडा मंडळ खाटा कॉलनी पनवेल विरुद्ध ओंकार वेशली हा महिलांचा सामना आहे. अगदी अटीतटीची लढत आपण बघितली तर एका गुणाने हा सीमावली भूते हा आघाडीवरती राहिला. पहिल्या क्षणापासून जिथे आता मात्र जर पाहिला तर 8-9 असा गुण पडत आहे. 1 गुणाची आघाडी आहे सीमावली भूते संघाकडे. हेलो सर, कोर्ट नंबर 2 लीव सांकोटी घेऊन मागितला है. हमारा डिसीजन सेल्फ आउट और सांकोटी का हेलो सर, कोर्ट नंबर 2 सांकोटी संघाने रिव्ह्यू घेतलेला आहे. अँटी सेल्फ आउट दिलेला आहे. सांकोटी संघाचं म्हणणं आहे अँटी सेल्फ आउट नाही. प्लीज राउत सर, सांकोटी चैलेंज 1 एंटी आउट ऑफ 1, नो आउट ऑफ 1. ऑफिशियल डिसीजन 1 एंटी आउट ऑफ 1. प्लीज रिव्यू. क्रीडांगण क्रमांक 2 वरची लढत आपण पाहिली. अत्यंत अटीतटीची लढत आहे जेथे जहरमान सांगोली विरुद्ध श्रीमाऊली भूते, अलिबाग पंचवीशी विरुद्ध बामणगाव पंचवीशी. डिपेंडर आउट ऑफ 1. संकेत वाकडे असं सर्वांची धन्यवाद. मला सांग 10-8
असा गोलफलक 2 गुणांनी मात्र आता आघाडीवरती सीमावली भोवती संघ सेकंड हाफचा खेळ सुरू आहे जेथे सहानुभूती संघ पिछाडीवरती आहे तर क्रीडांगण क्रमांक 1 वरती पनवेल विरुद्ध दिव्यांग हा सामना 36-7 अशा प्रकारे एक मजबूत स्थितीमध्ये आहे चला क्रीडांगण क्रमांक 1 वरती पहिला दत्तात्रय क्रीडा मंडळ खादाकोंडे विरुद्ध ओंकार वेशवी आपण अजून सुद्धा लाईनअप केलेली नाही आहे मैदान क्रमांक 2 वर एक अटीतटीची लढत या ठिकाणी चालू आहे जय हनुमान सहानकोटी विरुद्ध श्री माऊली भुते सहानकोटी संघाचे 9 गुण आहेत आणि भुते संघाचे 13 गुण नाममात्र 4 गुणांची आघाडी आपण पाहतोय भुते संघाकडे क्रीडांगण क्रमांक 3 वरती फर्स्ट कॉल देतोय क्रीडांगण क्रमांक 3 वरती पुरुषांचा सामना जय हनुमान वाघोडे विरुद्ध अलिशान श्रीगाल आपण क्रीडांगण क्रमांक 3 साठी तयार व्हायचं आहे आपण लाईनअप करून घ्या जय हनुमान वाघोडे विरुद्ध अलिशान श्रीगाल आपण क्रीडांगण क्रमांक 3 साठी तयार व्हायचं आहे तर क्रीडांगण क्रमांक 2 वरती गावदेवी वावे विरुद्ध बैरेश्वर वाणी दोन्ही संघांनी लाईनअप करून घ्यायचं आहे गावदेवी वावे विरुद्ध बैरेश्वर वाणी गावदेवी वावे संघ मला वाटतं उपस्थित नाही आहे सर्व दोन्ही संघांनी क्रीडांगण क्रमांक 1 वरती सामना संपतोय त्या ठिकाणी महिलांचा सामना असणार आहे दत्तात्रय क्रीडा मंडळ पनवेल विरुद्ध ओंकार वेशवी अलिबाग चला इथे वेशवी संघ उपस्थित झालेला आहे दत्तात्रय क्रीडा मंडळ खानापाणी हा संघ उपस्थित होत आहे अतिशय अधिकाऱ्याची लढत आपण पाहतोय जय हनुमान सहानकोटी वर्सेस माऊली भुते या दोन संघांमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत विजय असं मैदान आहे हे देखील सांगता येणार नाही या दोनही संघ सर्वच पद्धतीने नक्कीच कारण तिथे 13-11 दोन गुणांवरती सीमावली भुते हा संघ आहे मी म्हटल्याप्रमाणे यावर्षी अत्यंत फॉर्ममध्ये आहे ज्या संघाने आपल्या नावाचा आपल्या खेळाचा दबदबा या संपूर्ण अलिबाग रेबस पंचक्रोशीमध्ये दाखवला तो आज सीमावली भुते आज या मॅच मध्ये आघाडीवरती आपल्याला बघायला मिळतोय कारण सहानकोटी हा संघ जर पाहिला तर बामणगाव पंचक्रोशी बघा अत्यंत जबरदस्त सीमावली भुते संघाची एक संघ आणि सीमावली भुते चला महिलांच्या संघाला मी कॉल करतोय आता एक संघ उपस्थित झालेला आहे दुसऱ्या संघासाठी कॉल असेल ओंकार वेशवी आपला प्रतिस्पर्धी उपस्थित झालेला आहे ओंकार वेशवीचे कोच यांना विनंती असेल आपला संघ आपण दाखल करायचा उपस्थित करायचा आहे लाईनअप करायचा आहे ओंकार वेशवी धन्यवाद ओंकार वेशवी आपण याबद्दल मैदान क्रमांक 1 साठी दत्तात्रय क्रीडा मंडळ खानापाणी वर्सेस ओंकार वेशवी आणि त्यानंतर मला सांगायचं सर ओंकार वेशवी संघ उपस्थित झालेला आहे रेडी सर रेडी का डीजे रेडी आपण
DJ. पुढे कॅप्टन पुढे मी आता गोलला म्हणायचे आवाज होता खेळायचा जोर आला ठिकाणी आपला व्यक्ती संघ या ठिकाणी आहे आणि आपण आपल्या सामना पुन्हा खेळला जातो असं वाटतं या ठिकाणी ही कबड्डी या ठिकाणी खूप छान नंबर आहे ही मध्ये काय आवाज येतो क्या बात है ही मध्ये नक्की आपण ज्या संघातून असतात त्या ठिकाणी तुम्हाला टीमला आवाज मला वाचला पाहिजे या ठिकाणी टीम कोच या ठिकाणी टीम कोच कुठे बोलवा टीम कोच माहिती इथे अरे समीक्षा टीमचा कोच आहात तुम्ही आपण काय तयारी केलेली आहे आणि आपण त्याला मोटिवेशन काय दिलं तुम्हाला मेडिकल संस्था यासाठी सपोर्ट प्रत्येक
धन्यवाद सर कुलकर्णी सर. क्रीडांगण क्रमांक 2 वरती सामना 15 अशा बरोबरीमध्ये सुटलेला आहे आणि पहिला टाय मॅच आपण बोलतोय. क्रीडांगण क्रमांक 2 वरती जी मी म्हटल्याप्रमाणे हा सामना रंगतदार होईल आणि अशा पद्धतीने सामना आपण बोलतोय. रोमांचक स्थितीमध्ये 5-5 रेडचा सामना क्रीडांगण क्रमांक 2 वरती सीमावली भूते विरुद्ध सहानगोटी. जय हनुमान सानगोटी विरुद्ध सीमावली भूते. आपण बघतोय पहिल्या क्षणापासून आघाडी घेतली होती अगदी शेवटच्या क्षणापर्यंत. संजय सर या ठिकाणी भुते आणि सहानगोटी हा सामना टाय ब्रेकरवर थांबलाय. अमर गेम होईल. 5-5 चढायांचा खेळानंतर पाहूया कोणता संघ या ठिकाणी बाजी मारतो. ते संघाचं देखील कौतुक आहे. छोट्या छोटे सगळे खेळाडू आहेत परंतु डिफेन्सला अतिशय मजबूत आहेत. त्या ठिकाणी सहानगोटीकडे पाहिलं तर भरभक्कम शर्यतीचे 2-3 चढाई बाजार आहे. चांगला खेळ 5-5 चढाईच्या माध्यमातून पाहायला मिळेल. मैदान नंबर 2 वर चला गावदेवी वावे आणि भैरेश्वर माने आपण लाईनअप करून घ्यायचं. गावदेवी वावे आणि भैरेश्वर माने क्रीडांगण क्रमांक 2 साठी लाईनअप करून घ्या आणि त्यानंतर जयमान वाघोडे आणि अलिशाम श्रीगाव आपण सुद्धा लाईनअप करून घ्यायचं आहे. अलिशाम श्रीगाव आणि जयमान वाघोडे आपण क्रीडांगण क्रमांक 3 साठी लाईनअप करून घ्यायचं आहे. गावदेवी वावे आणि भैरेश्वर माने मैदान क्रमांक 2 वर टाय ब्रेकरला सुरुवात होते. पहिली चढाई आपण पाहतोय माऊली भुते संघाची चढाई आहे. जर्सी क्रमांक 15 पहिली चढाई. थोडी पाठी तरी सकाळचे 2:45 वाजलेले. जयगोल देऊया. थोडा सर्वांनी जयगोल द्यायचे. वंदे 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 भारत माता की भारत माता की. एका गुणाची कमाई श्री माऊली भुते संघाच्या चढाई बाजाराला पाहतोय. गुणांकन एका भुते 1 गुण सहानगोटी 0 गुण. पहिली चढाई सहानगोटी संघाचा चढाई बाजार मध्यरक्षकाला स्पर्श करून आपल्या प्राणात यशस्वीरित्या परततोय. गुणांकन बरोबर येऊन आलंय. 1 गुण भुते 1 गुण सहानगोटी. दुसरी चढाई जर्सी क्रमांक 12 श्री माऊली भुते संघाच्या माध्यमातून चांगलं फुटबॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. माऊली भुते संघाचं 2-1 भुते 2 सहानगोटी 1. पुढे चढाई पुन्हा एकदा ऍडव्हान्स करण्याचा प्रयत्न. 1 गुण वसूल केला जातोय. पुन्हा एकदा गुणांकन समान गुणांवर 1-2 गुण भुते 2 गुण सहानगोटी. पुढील चढाई माऊली भुते संघाच्या माध्यमातून जर्सी क्रमांक 7 परिधान केलेला हा चढाई बाजार. सावध पवित्र आहे. सुंदर गुणांकनात एका गुणाची भर पडते. 3-2. तिसरी चढाई सहानगोटी संघाच्या माध्यमातून यावेळेस डाव्या कोपऱ्यातल्या चढाईला सुरुवात होते. पुन्हा एकदा ऍडव्हान्स करण्याचा प्रयत्न मध्यरक्षकाच्या माध्यमातून आपण पाहिलं. 3 गुण जे प्राप्त झाले सहानगोटी संघाला मध्यरक्षकाच्या ऍडव्हान्स करण्याच्या प्रयत्नामुळे त्या ठिकाणी 3 गुण प्राप्त होत आहेत. पुन्हा एकदा 3-3. चौथी चढाई जर्सी क्रमांक 77 श्री माऊली भुते. छोट्या चढीचा चढाई बाजार आहे. चांगला फुटबॉल पडलेली 5 गुण
आणि सांगोटी 3 गुण सुट्टी लढाई सांगोटी संघाच्या माध्यमातून 1 गुण बहाल केला जातोय. एका गुणाची भर सांगोटी संघाच्या गुणफलकात 5 गुण 4 गुण. शेवटची लढाई दुधे संघाच्या प्रमाणातून शेवटची लढाई आपण पाहतोय. कदाचित निर्णायक लढाई असू शकते या टाय ब्रेकरची. क्रमांक 0 शेवटची लढाई आहे आणि कदाचित सामन्याची शेवटची लढाई आपण पाहतोय. पहिल्या दिवसापासून या संघावर नजर ठेवून आहे मित्रांनो. एका लेवलच्या सगळ्या खेळाडूंवर कोणी मोठा चांगले वाटत नाही आहे, परंतु डिफेन्सच्या गुणावरती कामगिरी अमित ठाकरे राष्ट्रवादी खेळाडू आहे. आणि कशा पद्धतीची स्पर्धा आणि तुमचा परफॉर्मन्स मी बघतोय पहिल्या दिवसापासून डिफेन्समध्ये प्रॅक्टिस वगैरे केली होती. या स्पर्धेच्या निमित्त काय म्हणू